गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती कोपरगाव शहरामध्ये संत ज्ञानेश्वर नगरी तहसील कचेरी मैदान येथे देवी भागवत कथेस प्रारंभ करण्यात आलाय। मुंबादेवी मंडळाच्या वतीने रामनवमी उत्सवानिमित्त 28 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान कथाकार परमपूज्य गणेशानंद शास्त्री यांच्या रसाळ वाणीमधनं ही कथा नागरिकांना ऐकायला मिळणार आहे। कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वरी नगरी तहसील कचेरी मैदान येथे देवी भागवत कथेस गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात झाली आहे। कथा श्रवणासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सालावतप्रमाणे याही वर्षी मुंबादेवी मंडळाच्या वतीने रामनवमी उत्सवानिमित्त कथाकार परमपूज्य गणेशानंद शास्त्री यांच्या रसाळ वाणीमधनं देवी भागवत कथेचं आयोजन करण्यात आलंय। या कथेस गुढीपाडव्याच्या दिवशी प्रारंभ झालाय। ही कथा 28 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत रोज सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत असणार आहे। कोपरगाव तालुक्यामध्ये चांगले विचार, सुसंस्कार, धार्मिक एकोपा वाढीस लागावा याकरता आतापर्यंत श्री साई कथा, रामकथा, भागवत कथा, कीर्तन महोत्सव, कैवल्याचा पुतळा, तुका झालासे कळस, शिवमहापुराण यासारख्या कथांचं आयोजन मुंबादेवी मंडळाच्या आयोजनाखाली गावकऱ्यांच्या योगदानामधनं आतापर्यंत संपन्न झालंय। दरम्यान सुरू झालेल्या देवी भागवत कथेचा तालुक्यातील भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन साईगाव पालखी सोहळा कमिटीने केलंय। रामनवमीच्या दिवशी कोपरगाव ते शिर्डी ही साई पालखी निघते। या साईगाव पालखी सोहळ्यास लाखो भाविकांची गर्दी असते। आयोजित केलेला आहे श्री गणेशानंद शास्त्री महाराज यांच्या रसाळवाणीतून हा कार्यक्रम 7 दिवस आजपासून 3 तारखेपर्यंत तहसील ज्ञानेश्वर नगरी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी सर्व भक्तांनी संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा मुंबई तरुण मंडळाच्या वतीने साईगाव पालखीच्या वतीने सर्वांना विनंती करतो। तुमचं हे किती वर्ष आहे? या साईगाव पालखी या सोहळ्याचं 23वे वर्ष या वर्षी आहे आणि हा जो कार्यक्रम आहे गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी आम्ही घेत आहोत। जे कोपरगावकरांना ऐकवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। कार्यक्रमाचा टायमिंग आणि रूपरेषा कशी? रोज संध्याकाळी 7 ते 10 अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि 4 तारखेला रामनवमीच्या दिवशी साईबाबांची पालखी कोपरगावची शिर्डी अशी पालखी आहे। योगी डोके, C24 तास, कोपरगाव।